महाराष्ट्र शासनमान्य प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा भंडारा तालुक्यातील पहिला येथे संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपचे म्हणाले की आजच्या काळात निर्भीड पत्रकारिताच करावी। आज जर सोशल मीडिया नसता तर जग एक पाऊल पुढे नसते, म्हणून सामाजिक प्रसारमाध्यमांवर आज भारतात विशेष लक्ष दिले जात आहे, असे प्रभावशाली प्रतिपादन त्यांनी केले। पहिला भंडारा येथे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सन्मान द्या आणि सन्मान घ्या हा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला। याप्रसंगी मंचावर उद्घाटक दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे छत्रपती संभाजीनगरचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपचे, विशेष अतिथी चित्रपट अभिनेते अश्विन कुमार वघाले, अभिनेत्री चैताली भस्मे, प्रसिद्ध नृत्यांगना वैशाली मडावी, माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे आणि अभिष्टचिंतन सत्कारमूर्ती संजीव भांबोरे, मराठवाड्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक सोनवाने, अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश पारधी आदी मान्यवर हजर होते। येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी, पत्रकार, प्रबोधनकार, महिला सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपचे म्हणाले की आजच्या भयंकर गैरव्यवहार्य भ्रष्टाचार फोफावलेल्या काळात निर्भीड पत्रकारिताच करावी। आज जर सोशल मीडिया नसता तर जग एक पाऊल पुढे नसते। एका सेकंदात जागृत नागरिक सोशल मीडियातून अन्याय, गैरव्यवहार, भ्रष्टाचार जनतेसमोर उघडकीस करीत आहे, असे प्रभावशाली प्रतिपादन त्यांनी केले। यावेळी संपादक संजीव भांबोरे म्हणाले की हा कार्यक्रम माझ्या एकट्याचा नाही, तर माझ्या वाढदिवसाला गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी, प्रबोधनकार, कवी हे सन्मानित झाले पाहिजे, असे प्रतिपादन केले। या अभिनव सोहळ्याचे प्रास्ताविक प्राध्यापक राजेश नंदपुरे यांनी केले। संचालन न्यूज प्रवक्ता संजना भांबोरे यांनी केले, तर आभार प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे जिल्हा सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी मानले। सार्वजनिक ठिकाणी सादर करावा एवढं काही मोठं नाही, मी एक सर्वसामान्य आहे, परंतु माझी एक संकल्पना आहे की सन्मान द्या आणि सन्मान घ्या। की समाजात काही चांगले कामं करणारे लोक असतात, काही कर्मचारी असतात, काही अधिकारी असतात, त्यांच्या कार्याची दखल कुठेतरी झाली पाहिजे। कारण शासन स्तरावर ते चांगले कामं करतात, त्यांची शासन दखल घेत नाही, परंतु ते वाढ मार्गांना खिशात टेबलाच्या काढून पैसे देतात, त्यांचा सत्कार शासन स्तरावर घेतले जाते, परंतु खऱ्या कार्यकर्त्याची दखल घेतली जात नाही। म्हणून आम्ही या सन्मान घ्या आणि सन्मान घ्या असा एक आमचा सामाजिक उपक्रम आहे। लोकांना वाटत असेल की हा संजीव भांबोरेचा व्यक्ती कार्यक्रम आहे, माझा व्यक्ती कार्यक्रम नाही, माझा काही याच्यात हेतू नाही, परंतु आपल्या समाजातील काही कवी आहेत, लेखक आहेत, पत्रकार आहेत, समाजातील चांगले अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना कुठेतरी सन्मान मिळाला पाहिजे, मान मिळाला पाहिजे, माणुसकी जपलं पाहिजे, त्यांचं आमचं नातं त्यांच्याशी आलं पाहिजे, कुठेतरी आपली माणुसकी टिकवलं पाहिजे, या उद्युक्त हेतूने आजचा कार्यक्रम आहे। नाहीतर वाटेल हा सामान आपल्याला वाटत असेल की वाढदिवसानिमित्त आपल्या विविध क्षेत्रातील कुठेतरी आपल्या चांगल्या लोकांना चांगली चालना मिळावी, त्यांना कलाकारांना वाव मिळावा आणि भविष्यात त्यांच्या प्रगतीत उत्तराधिक प्रगती हो, या उदात्त हेतूने ठेवून आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी अधिक न बोलता माझे 2 शब्द इथे संपवतो। जय भीम, जय भारत। मधून सरकारला जागे करण्यासाठी त्यांनी आजपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। भांबोरे साहेब, तुम्ही वाढदिवस कोणीही साजरा करतं, परंतु त्या वाढदिवसानिमित्त कुणाचा तरी आपण सन्मान केला पाहिजे, म्हणून राज्यामध्ये विविध क्षेत्र आपल्या कर्तृत्वाने ज्याने काही आपले काम केलं अशांचा सन्मान व्हावा, म्हणून त्यांचा सत्कार सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी ते करत आहे। ही एक आनंदाची बाब आहे। आणि विशेष म्हणजे की बोपके साहेब, तुम्ही प्रत्येक कार्यक्रम कोणताही तुमचा गाजावाजात नाही, परंतु आमच्याकडचे लोकप्रतिनिधी जर बघितले साहेब, लोकप्रतिनिधी जर आमच्याकडचं बघितलं तर तापा त्यांचा गाडीचा असतो, त्यांची भेट सुद्धा होत नाही। मला बोलावलं, त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन आम्ही त्यांचा उत्साह द्विगुणित करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे। आज त्यांची लेखणी, त्यांचा विचार हा महत्वाचा विषय आणि म्हणूनच इतक्या कडकडत्या उन्हामध्ये सुद्धा आपण सगळे या ठिकाणी आला। मी आपल्या सर्वांचंही मनपूर्वक या ठिकाणी मनस्वी आभार मानतो। आजच्या या कार्यक्रमाला